नमस्कार, आपण पाहतात केट टाइम्स। आजच्या पॉलिटिकल रिपोर्टमध्ये आपले स्वागत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचा 25वा वर्धापन दिन मुंबईमध्ये पार पडला। लोकसभा निवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सगळेच दिग्गज या कार्यक्रमाला व्यासपीठावर एकत्र आले होते। त्यामुळे मेळाव्यात नेते काय बोलणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागून राहिलं होतं। लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाची जबाबदारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतली होती। पक्षातील अन्य नेत्यांनी या पराभवानंतर काय प्रतिक्रिया दिल्या हे आजच्या पॉलिटिकल रिपोर्टमध्ये आपण थोडक्यात पाहणार आहोत। या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभेचे विजयी उमेदवार खासदार सुनील तटकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांची समजूत काढत त्यांना बळ देण्याचं काम केलं। आपली एकच जागा होती, एकच राहिली, त्यामुळे आपल्याला 100% यश मिळालं असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला। काय म्हणाले सुनील तटकरे पहा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून म्हणाल तर एकच जागा सेटिंग आपली होती, ती रायगडची, आजही तेवढीच आहे। 100% यश मिळालं, बाकी जागा आपल्या नव्हत्याच। बारामती का आपल्या सोबत नव्हतं आलेलं, शेरूर सुद्धा आपल्या सोबत नव्हतं आलेलं, सातारा सुद्धा का आपल्या सोबत त्या ठिकाणी नव्हतं आलेलं। म्हणजे जागा वाटपायच्या चर्चेमध्ये जर काय प्रफुल्लभाई खरं बोलायचं झालं, आपण एकच जागा, तरी आपण काय 4 जागांच्या वरती नाही राहिलो बाबा। मैं जो बोल रहा हूं, आई एम सिद्धांतिक बोल रहा हूं। आणि आज ज्यावेळेला लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो, परभणीची जागा आपल्याला देण्यात आली। एका अपयशाने प्रगतीचा आलेख ठरत नाही, समाज कल्याण योजनेतून केलेले काम हेच आमचं यश असतं असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी यश अपयशाचं समीकरण मांडलं। निभावण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांची आहे, हा आजचा आपला वर्धापन दिनाचा संकल्प असावा। निवडणुकीमध्ये अपेक्षित यश नसेल मिळेल, पण या यशावरून प्रगतीचा आलेख ठरणार नाही। कारण समाजातल्या घटकांसाठी ज्या काही योजना आहेत, समाजातल्या घटकांची जी काही मागणी होती, त्यांच्या ज्या काही अडचणी होत्या, त्या सोडवण्यासाठी खऱ्या अर्थानं केलेली तरतूद असेल आणि त्यांना दिलेली न्यायाची भूमिका असेल आणि यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य असेल, तर हेच आमचं यश आहे। आणि ते दादा आपण आपल्या मंत्रिमंडळाने ते मिळवलेलं आहे असं मला ठामपणाने वाटतं। या निवडणुकीमध्ये निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढली गेली असती तर आमच्या उरलेल्या 3 सुद्धा जागा निवडून आल्या असत्या, पण निवडणूक भावनिकतेकडे घेऊन गेलात म्हणून कदाचित आम्ही थांबलो असेल। येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपल्या माध्यमातून जी कामं केली गेलेत। राज्याचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी बारामतीच्या जागेची खंत मनात न ठेवण्याचा सल्ला दिला। या अपयशाची सल विधानसभेत नाही तर येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांसारख्या प्रत्येक निवडणुकीत भरून काढू असा विश्वास त्यांनी यावेळी उपस्थितांना दिला। काय म्हणाले धनंजय मुंडे पहा। आणि 2014 ते 19 मध्ये पक्षाचं आणि पक्षाच्या कार्यकर्त्याचं मनोबल तर आपण वाढवलंच, पण ते मनोबल वाढवत असताना आपण पुन्हा सत्तेमध्ये येऊ हा विश्वास सुद्धा त्या काळामध्ये दादांच्या नेतृत्वाखाली, आपल्या नेतृत्वाखाली या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपण दिला। हे मी विसरू शकत नाही। आज आपल्याला कदाचित माझ्या सर्दी पडशाची आठवण झाली असेल, पण 2014 ते 19 मध्ये न मला सर्दी होतं न पडसं होतं। आणि आज 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं दादांच्या पायाची शपथ घेऊन सांगतो की विधानसभेला नाही तर जिल्हा परिषद पंचायत समितीला आणि येणाऱ्या नगरपालिका आणि नगरपंचायत आणि महानगरपालिकेच्या निवडणुकीला विजय प्राप्त होत नाही तोपर्यंत माझ्या सर्दी पडशाचा तुम्हाला बिलकुलही त्रास होणार नाही। एवढंच नाही तर महाराष्ट्रातल्या आपल्या कुठल्याही सहकार्याच्या नाकाला धार जरी लागली तर रुमाल घेऊन माझी जायची तयारी आहे। हा वर्धापन दिन आपण साजरा करतोय। माझ्या मनामध्ये कदाचित तुमच्या मनापेक्षा वेगळ्या भावना असू शकतात। कदाचित माझ्या शरीरातल्या या 2 डोळ्यामध्ये एका या 25व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण हा उत्सव साजरा करत असताना एका डोळ्यात नक्कीच आपल्याला माझा आनंद दिसत असेल, पण एका डोळ्यात नक्कीच माझ्या अश्रूही दिसत आहेत। आपण
आपण 4 जागा लढवल्या, 4 जागांपैकी 3 जागा निवडून येतील असा विश्वास आपल्यात होता, पण 2 जागा मात्र निश्चित निवडून येतील हे आपल्याला खात्रीशीर माहित होतं. 1 जागा निवडून आली. आदरणीय तटकरे साहेब, आपल्या सर्वांचं महाराष्ट्राच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माझ्या सर्व सहकार्याकडून अभिनंदन. पण दादा, आपण बारामतीची जागा हरलो याची थोडीही मनात खंत बाळगू नका, कारण ज्या परिस्थितीतून तुम्ही गेलात त्या छोट्याशा परिस्थितीतून माझ्या राजकीय जीवनात मी सुद्धा गेलो, आणि ज्या वेळेस अशा परिस्थितीतून आपण जात असतो, आपण कितीही कर्तृत्वान असलो, आपण कितीही विकासाचं कामं केली असली, तर त्या विकासाकडे कधीच कुणी बघितलं जात नाही. ज्यावेळेस तराजू घेऊन विश्वास एकीकडे आणि सहानुभूती एकीकडे मोजली जाते, त्यावेळेस सहानुभूती भारी पडते. हे आपल्याला या ठिकाणी त्याच्यामुळे पराभव होतो. लोकसभा निवडणूक आता नुकतीच पार पडली. हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला ठेच लागलेली आहे, हे नाकारून चालत नाही. ते खरं आहे, ते खरं आहे. आता ती पुढे ठेच लागणार नाही, त्यामुळे कसं सांभाळून चाललं पाहिजे, दगडधोंडे कसे बाजूला केले पाहिजेत याचा विचार करायला पाहिजे. अडचण कुठे झाली याचा विचार करायला पाहिजे. जरूर विकास 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 जरूर करा, लाखो कोटी रुपये खर्च करा. मी मगाशीच विचार करत होतो, मुंबईमध्ये ज्या रस्त्यावर जाल तिथे काम सुरू आहे. काही ना काही, मग ते मेट्रोचं असेल, ते काय आणखीन टनेल असेल, अमका असेल, तमका असेल, काही ना काहीतरी असेलच. बघा, एवढे पैसे मुंबईत आपण खर्च केले. मुंबईत निवडून किती आले आपले युतीचे? मला तर वाटलं सगळेचे सगळेच निवडून येतील युतीचे. एवढं काम मुंबईमध्ये आपण विकास 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 केला. एक पियुष गोयल निवडून आले आणि दुसरे जे आहेत ते मागे पुढे करत ते वायकर 48 मतांनी ते निवडून आले. पण निर्भय यश किती मिळालं युतीला? लाखो कोटी रुपये आम्ही खर्च केले आणि अजून एक करतो आहोत. त्यामुळे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं करत असताना आपण सुद्धा सांगितलं धनंजय मुंडे यांनी की बाबासाहेब आंबेडकरांचं केवढं भव्य काम उभं राहत आहे. परंतु शेवटी काय, तुम्ही आम्हीच म्हणतो ना की हे 2 समाज जे आहेत मोठ्या प्रमाणावर आपल्याला सोडून बाजूला झाले. का? मुस्लिम समाज, दलित समाज, आदिवासी समाज आणि इतर सुद्धा हे का गेले? महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये याचा जोपर्यंत आपण खरोखर विचार करणार नाही, मनाशी खोटी समजूत आम्ही करून घेऊ, आम्ही ह्याव करून त्यों करू. आजार काय झालेला आहे तो ओळखता आला पाहिजे. तो आजार ओळखून त्याच्यावर औषध काय करायचं आहे ते ठरवलं पाहिजे, मग यश आपलं आहे. लोकसभेच्या अपयशाचं मंथन या मेळाव्यात झालेलं पाहायला मिळालं. पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी संविधान बदल आणि आरक्षण हटवण्याच्या मुद्द्याचा दाखला देत पराजयाची कारणं मांडली. लोक आपला सगळा राग एकाच निवडणुकीत काढतात, तसं त्यांनी या निवडणुकीत काढला असंही ते म्हणाले. आपण जनतेची माफी मागू आणि पुन्हा कामाला लागू असा सल्ला त्यांनी यावेळी सहकाऱ्यांना दिला. काय म्हणाले प्रफुल्ल पटेल तेही पाहूया. पण दिलीपराव आताच मला सांगत होते की आपण यशस्वी ठरलो की या देशाची राष्ट्रपती महोदया आदिवासी समाजाची आहे. कुठलाही असं आरक्षण रद्द करायचं असेल तर शेवटची सही त्यांचीही लागणार आहे. ही कोणी आपल्याकडून कोणी देशाच्या लोकांना सांगू शकले नाही. आज 100 पेक्षा जास्त जागा लोकसभेमध्ये एससी आणि एसटीची राखीव आहे. काय ते 100 लोक एससी एसटीचे असा संविधान बदलण्यामध्ये कोणाला मदत करणार आहे का? कोणाला करू देणार आहे का?
दंगा झाल्याशिवाय राहणार आहे का, हे कोणी आपल्याकडून किंवा भारतीय जनता पार्टी असो, शिवसेना असो किंवा देशाच्या अन्य जे महायुतीचे एनडीएचे घटक होते ते या सांगण्यामध्ये यशस्वी ठरले नाही. आणि त्याचा परिणाम, आणि आपण सगळ्यांनी इथे सगळ्या 48 मतदारसंघातले विविध मतदारसंघातले आपले लोक इथे बसलेले आहे आणि एक युनिव्हर्सल होता. असाही नव्हता की एक मतदारसंघामध्ये काय वेगळा आणि दुसऱ्यामध्ये तिसरा, एक सारखा धागा पकडून या गोष्टी आपल्या देशामध्ये सुद्धा चालले. पंतप्रधान नागपूरला जेव्हा आले पहिल्या चरणीच्या 19 एप्रिलच्या मतदानासाठी पहिल्या चरणाच्या प्रचाराला आले, 9 किंवा 10 एप्रिल होती, त्यावेळी सुद्धा मी आणि नितीन गडकरी त्यांच्या शेजारी बसलो होतो. तेव्हा आम्ही सूचना केली की साहेब, खूप मोठा अपप्रचार या संविधान बदलण्याच्या बद्दल चाललेला आहे. तुम्ही नागपूरला आलेले आहात, ही दीक्षाभूमी आहे, इथून बाबासाहेबांनी खूप सारा संदेश दिलेला होता. तुम्ही इथे किमान तरी या गोष्टीचा खुलासा करण्याचा प्रयत्न करा. त्यांनी केला, पण असं नाही की नाही केलं. 5-7 मिनिटं बोलले, पण माहित नाही यावेळेस म्हणजे आजपर्यंत भारतीय जनता पार्टी किंवा एनडीए 2014 आणि 19 मध्ये सोशल मीडिया आणि अनेक माध्यमातून खूप सारा म्हणजे प्रचार करण्यामध्ये आमच्या त्या काळात आपण विरोधात होतो, ते यशस्वी झाले होते. पण यावेळेस कुठेतरी आपण कमी पडलो, हे पण मान्य करावं लागणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन होऊन 25 वर्ष झाली. या काळातल्या अनेक आठवणी यावेळी नेत्यांनी आवर्जून सांगितल्या. पक्षाची सद्यस्थिती पाहता कार्यकर्त्यांचं मनोबल खचू नये म्हणून का हा मेळावा पक्षासाठी अतिशय महत्त्वाचा होता. आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या नेतृत्वात कमबॅक करेल का, हेच वेळ सांगेल. आपल्याला शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये देखील कापूस, सोयाबीन, दूध आणि कांदा, त्या कांद्यानी तर अक्षरशः सगळ्यांना रडवलं. अक्षरशः उत्तर महाराष्ट्रामध्ये रावेर आणि जळगाव जर सोडली तर सगळ्याच्या सगळ्या जागा पडल्या, रवींद्रजी पडल्या. त्याला एकमेव कारण म्हणजे इतर पण कारणं आहेत मी घेतली, पण त्याच्यात कांदा हे महत्वाचं कारण होतं. आम्ही पण त्यांच्याशी त्या ठिकाणी बोलतोय. त्या बाबतीमध्ये देखील आपल्याला व्यवस्थित मार्ग त्या ठिकाणी काढावा लागणारच आहे आणि तो आपण काढतोय. त्याहीबद्दल आपण काळजी करू नका, कारण त्याचा फटका नाशिक जिल्हा, सोलापूर जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा अशा अनेक जिल्ह्यांना जिथं कमी पाणी असतं अशा पद्धतीनं तिथं ते सगळं आपल्याला पाहायला मिळतं. मित्रांनो, एकंदरीतच दुष्काळी परिस्थिती होती, एक नौटंकी चाललेली आहे. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, मला कुणावरच टीका टिप्पणी करायची नाहीये. मागं आपलं अपयश आपण पत्करलेलं आहे, परंतु अपयशाने खचून पण जायचं नसतं आणि विजय आपल्याला यश मिळालं म्हणून हुरळून पण जायचं नसतं, उतू पण जायचं नसतं. ही गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घ्या. अनेक चढ उतार गेल्या 25 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये आपण सगळ्यांनी पाहिलेले आहेत. सगळेजण त्याचे साक्षीदार आहेत. पुन्हा नव्या उमेदीनं, नव्या जोमानी आपण सगळेजण त्या ठिकाणी कामाला लागूया. आजच्या पॉलिटिकल रिपोर्टमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची. पुन्हा भेटू पुढील व्हिडिओत. धन्यवाद.